मुलांनो, वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणामधील उपघटक अभ्यासणार आहोत. वस्तींचे प्रकार. चला तर पाहूया. आकृती क्रमांक 3.1चा अभ्यास करा. पहा, इथे एक प्राकृतिक रचना किंवा भौगोलिक रचना दिलेली आहे आणि त्यामध्ये काही बिंदू आहेत. नंतर ब, नंतर क, ड आणि ई असे बिंदू दिलेत. इथे पहा, इथे डोंगर आहे, नंतर इथे डोंगराचा थोडासा उतार आहे, इथे सुपीक जमीन, नदी वाहत आहे आणि इथे पण सुपीक जमीनही आहे, नदी पण बाजूला प्रदेश आहे आणि नदीच्या काठचा हा एक प्रदेश, हा थोडासा उताराचा आहे. हे झाले प्राकृतिक रचना किंवा भौगोलिक रचना. यावरून काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. पाहूया आपण. आकृती क्रमांक 3.1 म्हणजे तिसऱ्या प्रकरणातील पहिली आकृती. मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता त्यासाठी पहिला प्रश्न आहे, अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल हे पण लिहायचं आणि त्याचं कारण पण द्यायचं का. आता जी 5 ठिकाणं आपण आकृतीमध्ये पाहिली तिथे कुठे कुठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते, तर क आणि ड ठिकाणी. कारण काय, तर क आणि ड ठिकाण हे मैदानी प्रदेश आहे, सुपीक अशी गाळाची जमीन आहे, पाण्याची उपलब्धता आहे, दळणवळणाच्या सुविधा तिथे निर्माण होऊ शकतात, म्हणून तिथे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. प्रश्न क्रमांक आहे 2. वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही. होय नाही हे पण नाही लिहायचं आहे आणि त्याचं कारण पण लिहायचं. म्हणजे कुठे होणार नाही, तर आपण जी आकृती पाहिलेली आहे त्यामध्ये अ, ब आणि ई या ठिकाणी वस्ती करणं कठीण आहे. वस्ती असेल पण ती कमी असेल. त्याचे कारण असं की उंच पर्वतरांगा, डोंगर रांगा आहेत, काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहे, मग पिण्याचं पाणी उपलब्ध नाही, किंवा दुर्गम भाग आहे की ज्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करता येत नाही, घनदाट असं जंगल आहे, मानवी वस्ती करण्याला अनुकूल नाही, किंवा पूर परिस्थिती किंवा नैसर्गिक संकट येऊ शकतात, म्हणून या ठिकाणी वस्ती निर्माण करणं कठीण आहे. होईल पण कमी होईल. प्रश्न क्रमांक आहे 3. वरीलपैकी वस्ती निर्मितीसाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हाला वाटते. मग माणूस राहण्यासाठी किंवा मानवी वस्ती निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत, तर पाणी हवं पहिल्यांदा. नंतर सुपीक अशी जर जमीन असेल तर शेतीयोग्य जमीन लोकांना आवश्यक असते, मग तिथे वस्ती होते. दळणवळणाच्या सुविधा असतील, म्हणजे नैसर्गिक हवामान अतिशय चांगलं असेल तर अशा ठिकाणी मानवी वस्ती होते. यापेक्षा आणखी मुद्दे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 4. वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबत आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का. म्हणजे केवळ प्राकृतिक घटकांवरच मानवी वस्ती अवलंबून नाही आहे, तर आर्थिक घटकही कारणीभूत ठरू शकतात का, तर त्याचं उत्तर आहे होय. आर्थिक घटक शेती, जर शेती तिथे करता येत असेल तर मानवी वस्ती होते. खाणकाम, वाहतूक, विविध व्यवसाय, पाणी या गोष्टी असतील तर साहजिकच तिथे मानवी वस्ती निर्माण होते. म्हणजे हे घटक पण कारणीभूत ठरतात, आर्थिक घटक. 5. प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का, तर याचं उत्तर आहे होय. कारण प्राकृतिक घटक भूपृष्ठ रचना, दळणवळण, उद्योग, या सुपीक माती, अनुकूल हवामान, पाणी यांचा आर्थिक क्रियावर सहजच परिणाम होऊ शकतो. 6वा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्माण व्हायची असतील तर कोणकोणते घटक कारणीभूत आहेत. भूपृष्ठ रचना म्हणजे भौगोलिक रचना, नंतर आर्थिक घटक, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक, राजकीय घटक असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. यापेक्षाही अधिक घटक आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आता पाहूया आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. एकटा मनुष्य राहू शकत नाही, तर तो समूहाने राहतो. यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात आणि समाजाबद्दल एक जबाबदारी, बांधिलकी किंवा समाजातून एकमेकांच्या गरजा पूर्ण होत असतात. या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात.
मग ही गरज आहे माणसाची एकमेकांच्यापासून पूर्ण होते. मग अशा समूहाने लोक एकत्र येतात आणि विशिष्ट पद्धतीने विशिष्ट भागात आपली घरं बांधतात. या घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात आणि या घरांची जी मांडणी आहे त्याला वस्ती म्हणतात. मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. अधिवास म्हणजे राहणं, की मानवाचं राहणं जे आहे वस्त्यांच्या स्वरूपात, खेड्यांच्या स्वरूपात दिसून येतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा प्रवेश होतो. सुरुवातीला एका घरापासून सुरुवात होते आणि हळूहळू वाढत ते मोठं शहर, महानगरसुद्धा होऊ शकतं. वस्तीवरून निदर्शनास येते की मग या वस्त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर निवासासाठी तसेच त्यांच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात. निवासासाठी पण जागा लागते आणि आर्थिक कामासाठी म्हणजे उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण याच्यासाठी पण जागा व्यापली जाते, प्रदेश व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो आणि तिथंच मानव राहतो. समूह जीवन जगतो, समूहाने राहतो, त्यांच्या आर्थिक क्रियाही करतो आणि एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आर्थिक क्रियाही ते करतात. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांचा परिणाम होत असतो. मानवी वस्तीच्या स्थानावर सगळ्या घटकांचा परिणाम होतो. प्राकृतिक म्हणजे भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक घटक, राजकीय घटक या सर्वांचा एकूण परिणाम होतो. मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्याची निर्मिती होते. मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध आहे, त्यातून वस्त्या निर्माण होतात. प्राकृतिक घटक, आता भौगोलिक घटक पाहूया आपण. उंच सकल्पना म्हणजे डोंगर उतार, समुद्रसपाटीपासूनची उंची, नंतर मृदा म्हणजे माती, जमीन कशी आहे, नंतर हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तीचे अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. आणि हे सर्व घटक वस्तीवर परिणाम करतात. वस्तीचं अंतर किती आहे आणि वस्तीचा प्रकार कोणता यावर अवलंबून राहील. उदाहरणार्थ, कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, म्हणूनच घरे पाण्याच्या स्रोतांजवळ वसलेली असतात. जिथे कोरडं हवामान आहे, पाणी वाळवंटी प्रदेश आहे, अशा ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी असेल त्याच भागामध्ये वस्ती तयार होते. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतो. विखंडित म्हणजे विखुरल्याला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो सामाजिक घटक. पूर्वी क्षेत्र किंवा प्रदेश काबीज केले जात असत, म्हणजे एक आक्रमणाने दुसरा प्रदेश काबीज केला जात असे किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासास सुरुवात झाली. मग एका ठिकाणी केंद्रित होतात वस्त्या, समूहाने राहतात. परकीय आक्रमणाचं मग ते परकीय आक्रमणाला तोंड देऊ शकतात समूहाने. सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे केंद्रित वस्त्या निर्माण होतात. आता पाहूया आपण वस्तींचे प्रकार. वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. म्हणजे आकार म्हणजे रचना आणि प्रकार म्हणजे टाईप यात भिन्नता आढळते. एका पाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात आणि त्या एका छोट्याशा पाड्यापासून, छोटी वस्ती, खेडगाव, तिथपासून तर महानगरापर्यंत आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. म्हणजे वस्त्यांचा आकार कसा आहे, किती मोठा आहे, त्यावर आर्थिक आणि सामाजिक रचना ठरते. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानसुद्धा बदलते. वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकांपासून दूर असू शकतात. छोट्या छोट्या वस्त्या जसं ग्रामीण भागात असतात, तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ असलेल्या देखील असू शकतात. म्हणजे लांबही असू शकतात किंवा जवळही असतात किंवा लहान किंवा मोठ्याही त्या असू शकतात. घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकारात विभाजन केले जाते. आता 4 प्रकार पाहूया आपण. पण ते कशाच्या आधारावर आहे, तर 2 घरांच्या मध्ये किती अंतर आहे त्यावर केलेलं आहे हे प्रकार. 1 दाट किंवा केंद्रित वस्ती, खूप दाट असते. 2 अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. 3 विखुरलेली वस्ती आणि 4 एकाकी वस्ती. आता आपण काही चित्रांच्या माध्यमातून समजावून घेऊया. तुम्हाला करून पाहासाठी उपक्रम आहे. आकृती क्रमांक 3.2 म्हणजे 3ऱ्या प्रकरणातील दुसरी आकृती. आकृतीमधील अ ते उ म्हणजे अ, आ, इ, उ या विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतीबंध दर्शवतात. म्हणजे या आपल्याला चित्र दिलेली आहेत 5-6, त्या वस्त्यांचे आकृतीबंध दर्शवतात, आकार दर्शवतात. त्यांचे निरीक्षण करा. वस्तींच्या विविध आकृतीबंधातील फरक समजावून घ्या. त्या एकमेकांच्यात काय फरक आहे ते समजावून घ्यायचं आहे. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची मदत घ्या. म्हणजे 2 रकाने दिलेले आहेत. एक तर दिलेली आहे वस्तीच्या उपग्रही प्रतिमा आणि दुसरं वस्त्यांची वैशिष्ट्ये. पण ह्याची आणि ह्याची जोडी नाही आहे,
ती आपण लावायची आहे, योग्य आकाराला योग्य जोडी. त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्याखालील चौकटीत लिहा. म्हणजे या चित्राला जे वैशिष्ट्य लागू होतात तिथे त्याचं उत्तर इथे चौकटीत लिहायचं आहे. आता ही जी प्रतिमा आहे याचं हे उत्तर नाही आहे. आता आपण पाहूया, उत्तर शोधूया आपण. वस्तीच्या उपग्रही ही प्रतिमा दिसते पहा आता. आणि मग या प्रतिमेला ही रेषीय वस्ती नाही आहे. मग नेमकी कोणती वस्ती आहे तर ते पाहूया आपण. तर ही आकारहीन वस्ती आहे. पहा की या ठिकाणी जी घरं आहेत ती जवळजवळ दिसत आहेत, पण रस्ता कुठून जातोय किंवा काय आसपास काहीही कळत नाही आहे, खिचडी झाल्यासारखं दिसतंय, त्याला म्हणायचं आकारहीन वस्ती. मग त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? पहिलं, वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढत जातो, तो कसाही वाढत जातो. 2, वाढणारी वस्ती अनियमित वाढते. अनियमित काहीही आकार नसलेली ही वस्ती असते माणसांची. 3, सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. सोयीनुसार जिथे वाटेल तिथे जशी जमेल तशी घरे बांधली जातात. ही झाली आकारहीन वस्ती, उपग्रहातून घेतलेली ही प्रतिमा आहे. मग या चौकटीमध्ये उत्तर काय येईल तर इथे उत्तर येणार आहे अ, म्हणजे अ प्रकारची वस्ती आहे आकारहीन वस्ती. आता पुढची प्रतिमा पाहूया. ही पण उपग्रहातून घेतलेली. पहा इथे रस्ता किंवा रेल्वे मार्ग असा सरळ झालेला दिसतोय आणि आसपास इथे घरं दिसत आहेत, ती पण थोडीशी विखुरलेली आहेत. मग आता ही आयताकृती वस्ती तर नाही आहे, मग कोणती वस्ती आहे तर ही आहे रेषीय वस्ती. एका सरळ रेषेत दिसतंय तुम्हाला हे. त्याची वैशिष्ट्ये पाहू. पहिलं, एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. म्हणजे ही रेल्वे लाईन असेल किंवा रस्ता असेल किंवा नदी असेल, कालवा गेलेला असेल, त्याच्या आजूबाजूला वस्ती निर्माण होते. नंबर 2, वैशिष्ट्य, एका रेषेत असतात आणि वस्त्या एका रेषेत आहेत आणि मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. नदीच्या बरोबर किंवा रेल्वेच्या रस्त्याच्या मार्गाने त्या पसरत जातात. अशा प्रकारे ह्याला रेषीय वस्ती असे म्हणतात. मग चौकटीमध्ये येणार आहे, आपण आ हे अक्षर लिहूया किंवा ही आकृती उपग्रहातून घेतलेली आ रेषीय वस्ती प्रकार आहे हा. पुढचा प्रकार पाहूया आपण, तो आहे ई प्रकार. पहा इथे पाणी किंवा समुद्र, सागर, नदी, कालवा असेल आणि त्याच्या इथे असं त्रिकोणाकाराची वस्ती निर्माण झालेली आहे. मग ही आकारहीन वस्ती तर नाही आहे, तर कोणती वस्ती आहे? ही आहे त्रिकोणी वस्ती. मग त्याचं पहिलं वैशिष्ट्य, 2 नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्राकाठी अशा वस्त्या आढळतात. म्हणजे हे नदी असू शकते किंवा रस्त्यांचा संगम असू शकतो किंवा समुद्राचा काठ असू शकतो. इथे अशा प्रकारे त्रिकोणी वस्ती निर्माण होते. दुसरं वैशिष्ट्य, प्राकृतिक किंवा सामाजिक कारणामुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूनी होते. एक तर भौगोलिक कारण असतं किंवा सामाजिक कारण असतं की या ठिकाणी 3 बाजूनी वाढ होते वस्तीची, एक बाजू मात्र पाण्याची असते. मग चौकटीमध्ये उत्तर येणार आहे ई. ई हा वस्तीचा प्रकार आहे त्रिकोणी वस्ती. पुढची आकृती पाहूया. ई प्रकारची उपग्रहातून घेतलेली. पहा इथे पाण्याचा स्रोत दिसतोय आणि आजूबाजूला वस्ती निर्माण झालेली आहे. मग ही केंद्रोत्सारी वस्ती तर नाही आहे. मग कोणत्या प्रकारची आहे तर ती आहे वर्तुळाकार वस्ती. त्याची वैशिष्ट्य पाहूया आपण. पहिलं वैशिष्ट्य, एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेतात. आता इथे आहे तळ, सरोवर, त्याच्या आजूबाजूला वस्ती झालेली आहे. 2, पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात आणि पाण्याची उपलब्धता इथे, त्यामुळे पहा किती दाट लोकवस्ती घरं दिसत आहेत आपल्याला इथे. ही झाली वर्तुळाकार वस्ती. मग इथे चौकटीमध्ये आपण लिहिणार ई. पुढची आकृती पाहूया आपण, ती आहे ऊ प्रकार. आता ही वर्तुळाकार वस्ती नाही आहे, तर कोणती वस्ती आहे तर ती आहे केंद्रोत्सारी वस्ती. की इथं सेंटर आहे, इथं पाण्याची उपलब्धता असेल, रेल्वे जंक्शन असेल, सुपीक जमीन असेल किंवा इतर कोणतंही कारण असेल, हे सेंटर आणि त्याच्या आजूबाजूला वस्ती पसरत गेलेली आहे गोल आकारामध्ये. पहा इथे दिसते. त्याची वैशिष्ट्ये पाहू. 1, एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. 2, हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वाचा भाग असतो, महत्त्वपूर्ण भाग आहे. या केंद्रामुळे ही सगळी वस्ती निर्माण झालेली आहे. ही झाली केंद्रोत्सारी वस्ती. मग आपण चौकटीमध्ये उत्तर लिहूया. ऊ या प्रकारची केंद्रोत्सारी वस्ती आहे. पुढचा प्रकार पाहूया आपण.
आकृती क्रमांक 3.2 मधला शेवटचा प्रकार आहे उपग्रहातून आकृती घेतलेली पहा. चौकोन 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 दिसत आहेत आपल्याला घरांचे. मग याला म्हणायचं आयताकृती वस्ती आहे. आयत आहे, हा चौक दिसतोय ना, हा अशा प्रकारचा. ही झाली आयताकृती वस्ती. वैशिष्ट्ये पाहू. घरे ओळीत आणि सरळ रेषेत असतात, दिसतात आपल्याला आकृतीत. 2, अशा ओळी एकमेकांना समांतर, अगदी समांतर ओळी आहेत पहा या. अशा प्रकारे समांतर ओळी आहेत या. 3, आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. आधुनिक काळामधले चंदीगडसारखं शहर जे आहे ते अशा प्रकारे वसवलेलं आहे. अगदी आदर्श रचना असलेलं आदर्श शहर, त्याला म्हणायचं आयताकृती शहर. आणि मग ते आपण चौकटीमध्ये उ हे अक्षर लिहिलेलं आहे. आता काय लक्षात ठेवायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं की प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनाचे वर्गीकरण सांगतो. आपण तुम्ही प्रकार हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय, तर समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचं वर्गीकरण. आणि आकृतिबंध जो हा शब्द आहे, आकृतिबंध हा शब्द त्यांचे आकार किंवा स्वरूपाबद्दल सांगतो, म्हणजे आकार सांगतो त्याचा. आणि प्रकारामध्ये समान वैशिष्ट्याबद्दल बोललं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रकार आणि आकृतिबंध या दोन्ही शब्दांच्यामध्ये फरक आहे, जो व्यवहारात समानतेने कित्येकदा वापरलं जातं. पण भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर प्रकार म्हणजे समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचं वर्गीकरण, आणि आकृतिबंध म्हणजे त्यांचे आकार आणि स्वरूपाबद्दल सांगतो. जेव्हा आपण वस्तींच्या आकृतिबंधाचा विचार करतो तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्त्यांची विशिष्ट रचना किंवा वस्त्यांचे वितरण याकरता वापरला जातो. आकृतिबंध म्हणजे वस्त्यांची विशिष्ट रचना. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा एक प्रकार आहे. केंद्रीय वस्त्या हा जो वस्त्यांचा एक प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे, हे लक्षात घ्या. केंद्रीय वस्त्या हा प्रकार आहे आणि रेषीय वस्त्या आकृतिबंध आहे. या केंद्रित किंवा विखुरलेल्या असू शकतात. रेषीय केंद्रित पण किंवा विखुरलेल्या असू शकतात. अशा प्रकारे प्रकार आणि आकृतिबंधामध्ये फरक आहे. आता थोडे आठवूया. तुम्ही नागरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये कशा प्रकारे फरक करू शकतात, आपल्याला फरक पाहायचा आहे. नागरी वस्ती म्हणजे शहरातली आणि ग्रामीण म्हणजे खेडेगावातली वस्ती, याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण इथे पाहूया. ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती. ज्या वस्तीमध्ये बहुतांशी लोक प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायात गुंतलेले असतात त्यात ग्रामीण वस्ती म्हणतात. ग्रामीण भागामध्ये लोक शेती, पशुपालन, खाणकाम अशा प्राथमिक व्यवसायात काम करतात. तर नागरी वस्तीमध्ये या वसाहतीमध्ये बहुतांशी लोक द्वितीयक आणि तृतीयक म्हणजेच शेतीवर अवलंबून असणारे उद्योग, व्यवसाय, व्यापार म्हणजेच बिगर शेती व्यवसायात गुंतलेले असतात, त्या वसाहतीला नागरी वस्ती म्हणतात. म्हणजे शहरातले लोक जे आहेत ते द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायात काम करतात, म्हणजे बिगर शेतीचे व्यवसाय. इथं शेतीमध्ये आणि इथं शेती नाही आहे, अशा वसाहतीला नागरी वस्ती म्हणतात. 2, लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते. ग्रामीण भागात 1 किलोमीटरच्या भागात लोकसंख्या कमी असते आणि शहरात मात्र लोकसंख्या व लोकसंख्येची घनता जास्त असते. थोड्या जागेमध्ये अनेक लोक राहतात. वाहतूक व संदेशवहनाच्या सुविधा कमी प्रमाणात असतात. ग्रामीण भागामध्ये वाहतूक आणि संदेशवहन सुविधा कमी, आणि शहराचा विचार केला तर वाहतूक व संदेशवहन आधुनिक सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीमध्ये असते. आता ग्रामीण वस्तीमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवा मर्यादित असतात. तिथं ज्या काही लोकांना सेवा हव्या असतात त्या मर्यादित असतात. पण इथे शहरात मात्र किंवा नागरी भागात विविध सेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ग्रामीण भागात आठवडे बाजार आणि काही मोजकी दुकाने, 8 दिवसातून बाजार भरतो आणि ठराविक दुकानं असतात. आणि नागरी वस्तीमध्ये बाजारपेठ असतात, कायम दररोजच बाजार असतो, कायमच्या बाजारपेठा असतात आणि विविध प्रकारच्या त्या असतात. सगळ्या प्रकारच्या साहित्य त्यांना मिळतं. ग्रामीण भागात जागेची टंचाई नसल्याने घरांच्या आजूबाजूला मोकळी जागा असते. ग्रामीण भागात घर आणि आजूबाजूला मोकळी जागा असते. पण नागरी भागामध्ये जागेची टंचाई असल्याने घरे जवळजवळ व बहुमजली असतात, एकावर एकाने. आजकाल तर फ्लॅट बांधले जातात, त्यामुळे मोकळी जागा मर्यादित असते. घरांची रचना पारंपरिक पद्धतीची असते ग्रामीण वस्तीमध्ये, आणि नागरी वस्तीमध्ये घरांची रचना आधुनिक पद्धतीची असते.
ग्रामीण वस्त्यांमध्ये नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ नदी, पर्वत, विहिरी, शेते, वने, जंगले इत्यादी नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव. आणि नागरी वस्त्यांमध्ये सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रभाव जास्त असतो. उदाहरणार्थ इमारती, रस्ते, उद्याने, कारखाने, वाहतूक यांचा प्रभाव जास्त असतो. अशा प्रकारे ग्रामीण आणि नागरी वस्तीमध्ये आपल्याला फरक मांडता येईल. आता पाहूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण. वस्त्यांचे कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण करता येते. म्हणजे कार्यानुसार आपण पाहिलेलं आहे हे वर्गीकरण. वस्त्यांचे कार्यानुसारही वर्गीकरण करता येतं. त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरी असे 2 प्रकारात वर्गीकरण केले जातं. आत्ता जे आपण फरक पाहिलेला आहे तो कार्यानुसार वर्गीकरण होता. ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. नागरी वस्त्या केंद्रित असतात, एका ठिकाणी केंद्रित झालेल्या आणि मोठ्या असतात विस्ताराने. त्यांच्या कार्य आणि प्रकारांच्या आधारे नगरांचे वर्गीकरण केले जाऊ शकते आणि त्याच्या आधारे मग नगरांचं वर्गीकरण सुद्धा केलं जाऊ शकतं. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जरूर जा, पहा. आवडलेला व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे की 12वीची परीक्षा जून-जुलैमध्ये नक्कीच होऊ शकते. त्यासाठी अभ्यास चालू ठेवा, बंद करू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.